चेंबूर झाड दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर, कंत्राटदार जबाबदार, 5 लाखांचा दंड, उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट। इगतपुरीत पर्यटकांवर हल्ला, तरुणीची टवाळखोरांनी छेड काढल्यावरून वाद, पाठलाग करत टवाळखोरांचा हल्ला, गाडीची तोडफोड। रायगड पालकमंत्री पदाबाबत आज बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री भरत गोगावलेंमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान, राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, पक्षातूनच केली गेली आहे मागणी। ठाकरेंचा घरातूनच दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला ठाकरेंचं शाब्दिक समर्थन। डॉक्टर मारहाण प्रकरणी मुजोर रमेश म्हात्रेला न्यायालयीन कोठडी, रमेश म्हात्रेसह 4 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी। इस्लाम परवेजला फाशी द्या, संतप्त नागरिकांची मागणी, पायधुनी अत्याचार प्रकरणात आरोपीला पोलीस कोठडी। मुलीच्या बारशाची तयारी सुरू असताना आईची आत्महत्या, कोल्हापूरच्या राजारामपुरीतील घटना, घातपाताचा नातेवाईकांचा आरोप। वर्ध्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, हुंड्यासाठी छळ केल्याचा कुटुंबियांचा आरोप, पतीसह 6 आरोपी अटकेत। सुनेमुळे सासरा घायकुतीला, विनायक राऊतांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव। संभाजीनगरात 3 कोटींचं भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, 2 कंपन्यांचे परवाने रद्द, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। नागपुरात वासनेचा घृणास्पद प्रकार, चरणाऱ्या गायीसोबत नागपुरात अतिप्रसंग, मानकापूर पोलिसांनी केली दीपक समुद्रे याला अटक। रत्नागिरीतील भातशेती पुन्हा संकटात, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची उसंत, पावसाअभावी लावणीची कामंही खोळंबली। देवकुंड धबधब्यात दोघे बुडाले, पावसाळी पर्यटनाविरोधात माणगाव पोलीस आक्रमक, एजंटसह 25 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद। आसाममधील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नहारणी गावात पुराचं पाणी, लखीमपुरात पिकांचं मोठं नुकसान। सोन्या चांदीचे दर घसरले, सोनं 1,000 तर चांदी 4,000 स्वस्त, आठवड्याभरात सोनं 4, चांदीचा दर 16,000 घसरला। अमेरिकेनं होर्मुझ समुद्रधुनीत पुन्हा लागू केली नाकेबंदी, सुरक्षेच्या बदल्यात ट्रम्प 20% शुल्क आकारणीच्या तयारीत। आजपासून 1 दिवसीय सामन्यांचा थरार, बर्मिंगहॅममध्ये रोकोच्या खेळीकडे चाहत्यांच्या नजरा।